नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज मी तुमच्यासाठी अशी साडी आणली आहे जी साडी कमी आणि महावस्त्र जास्त आहे. ही साडी म्हणजे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न आहे. बरोबर, ओळखलंत तुम्ही. आपण बोलतोय महाराष्ट्राची शान पैठणीबद्दल. पैठणीला साड्यांची महाराणी का म्हणतात? कारण ही साडी तुमच्या कपाटात असली की तुमच्या कपाटाला एक रॉयल फील येते. हिचा इतिहास 2000 वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजे तुमच्या घरातली पैठणी ही तुमच्या आजीच्या काळात सुद्धा फॅशनमध्ये होती. चला तर मग जाणून घेऊया तिचा इतिहास आणि तिचे कमाल सिक्रेट फीचर्स. या साडीचा जन्म झालाय गोदावरीच्या काठावर पैठण या ऐतिहासिक नगरीत. या साडीच्या निर्मितीला सातवाहन राजवंशाच्या काळात सुरुवात झाली. म्हणजे ही त्यावेळेच्या राण्यांची पार्टीवेअर साडी होती. तुम्हाला माहितीये, पैठणी ही त्या काळात रोम आणि इटली सारख्या देशात निर्यात व्हायची. म्हणजे त्या काळापासूनच ती इंटरनॅशनल ब्रँड होती. जेव्हा तुम्ही पैठणी नेसता ना, तेव्हा तुम्ही फक्त एक साडी नेसत नाही, तर 2000 वर्षांपूर्वीपासून चालत आलेली ग्लोबल फॅशन इंडस्ट्री आणि हिस्ट्री सोबत घेऊन फिरता. ही 6 वारी पैठणी विणायला विणकरांना 18 ते 24 महिने लागतात. म्हणजे तुमच्या ब्युटी स्लीपपेक्षाही जास्त. पैठणीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिचं पदर आणि बॉर्डर हे दोन्ही बाजूंनी सारखं दिसतं. ती फक्त साडी नाहीये, ती आहे धाग्यांचं 3D प्रिंटिंग. पूर्वी या साडीत रेशीम आणि सोन्या चांदीचे जर वापरले जाईल. म्हणूनच ही साडी दिसायला इतकी रॉयल आणि वजनाला एकदम भारदस्त असते. पैठणीच्या नक्षीकामात विणकरांनी निसर्गाला पूर्णपणे कॉपी पेस्ट केलंय. इथे तुम्हाला बांगडी मोर, पोपट मैना, अजिंठा कमळ, कुयरी म्हणजेच आंब्याचा आकार आणि अक्रोटीसारखे सुंदर डिझाईन्स मिळतात. तुम्हाला माहिती आहे का, 2000 साली ब्रिटिश एअरवेजने त्यांच्या विमानाचा बाहेरील भाग हा पैठणीच्या नक्षीने सजवला होता. आजकाल पैठणीने फॅशनच्या इतर क्षेत्रातही शिरकाव केलाय. आता पैठणी फक्त आईच्या कपाटातील खजिना नाही, तर ती कुर्ती, जीन्स, पर्स आणि अगदी तोरणांवरही दिसते. अभिनेते आदेश बांदेकर यांनी होम मिनिस्टरमध्ये बायकांमध्ये पैठणींची स्पर्धा लावून दिली आणि ही साडी राजघराण्यातून थेट प्रत्येक घरात आणली. तर मंडळी, पैठणी म्हणजे केवळ कापड नाही, तर 2000 वर्षांचा इतिहास, कलावंतांची तपश्चर्या आणि 2 साइडेड मॅजिक आहे. मराठे आणि पेशव्यांच्या काळात राजाश्रय मिळालेली ही पैठणी नंतर सौभाग्याचे लेणे म्हणून लोकाश्रय मिळवू लागली. कवयित्री शांता शेळके म्हणतात, अशी ही प्रत्येक महिलेच्या आयुष्याचे सोने करणारी, सौभाग्याचे लेणे असलेली महावस्त्र पैठणी. म्हणून तुम्ही जेव्हा पैठणी खरेदी कराल तेव्हा ओरिजिनल, शुद्ध रेशीम आणि जर वापरून तयार केलेल्या पैठणीला अधिक महत्त्व द्या. या कलेचा रुबाब टिकवणे हे आपल्या हातात आहे. तुम्हाला ही रॉयल फॅशन हिस्ट्री कशी वाटली आणि तुमच्या संग्रहातील पैठणी ही मोरपंखी आहे की कुंकू रंगाची? कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे क्यूट, स्टे पारंपरिक आणि स्टे महाराष्ट्रीयन. बाय.